Hello student, we are going to start the example x equal to a into root of sec theta minus tan theta and y equal to a root of sec theta plus tan theta. Then show that dy by dx equal to minus y upon x. Solution: let x equal to a root of sec theta minus tan theta. आता या ठिकाणी a इथं मल्टिप्लाय, या साईडला डिवायडेड बाय, म्हणजे एक्स अपॉन ए इक्वल टू रूट ऑफ सेक थीटा मायनस टॅन थीटा, इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणून, अँड वाय इक्वल टू ए इंटू रूट ऑफ सेक थीटा प्लस टॅन थीटा. तर या ठिकाणी वाय एल एच एसला म्हणजे डिवायडेड बाय वाय अपॉन ए इक्वल टू रूट ऑफ सेक थीटा प्लस टॅन ऑफ थीटा. तर इक्वेशन नंबर सेकंड. आता फर्स्ट अँड सेकंड ह्या दोन इक्वेशनचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. तर ह्याच्या एल एच एसमध्ये ह्याच्या एल एच एस मल्टिप्लाय करायचं. एक्स अपॉन ए इंटू वाय अपॉन ए इक्वल टू रूट ऑफ सेक थीटा मायनस टॅन थीटा, सेक थीटा मायनस टॅन थीटा इंटू रूट ऑफ सेक थीटा प्लस टॅन थीटा इक्वल टू. तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय असणार आहे, एक्स वाय अपॉन ए स्क्वेअर आणि इक्वल टू रूट ऑफ. तर या ठिकाणी फॉर्म्युला कोणता यूज करायचा, रूट कंबाईन द्यायचं. एका ब्रॅकेटमध्ये मायनस आणि एकात प्लस आहे, म्हणजे फॉर्म्युला कोणता, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. ओके, इक्वल टू. आता सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा फॉर्म्युला काय आहे, 1 आहे. ओके, आणि 1चं स्क्वेअर रूट 1. बघा या ठिकाणी फॉर्म्युले कोणते यूज केले, तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए मायनस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. आणि दॅन या ठिकाणी फॉर्म्युला 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. ओके, देअरफॉर सेक स्क्वेअर थीटा हे प्लस टॅन स्क्वेअर या साईडला मायनस झालं, मायनस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. म्हणजे या ठिकाणी किती आलं, 1 आलं. एक्स वाय अपॉन ए स्क्वेअर इक्वल टू 1. आता एक्स वाय इक्वल टू काय येईल, एक्स वाय इक्वल टू ए स्क्वेअर मल्टिप्लाय, आणि या ठिकाणी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर या ठिकाणी प्रोडक्ट रूल यूज करायचं. तर फर्स्ट फंक्शन आहे तसं सेकंड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स प्लस सेकंड फंक्शन वाय आहे तसं, आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, आणि ए स्क्वेअर काय आहे, कॉन्स्टंट, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. म्हणजे एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल टू प्लस वायचं मायनस वाय झालं, आणि डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस वाय बाय एक्स. दिस इज शो दॅट. नेक्स्ट एक्झाम्पल, if x equal to e raised to sin of 3t and y equal to e raised to cos of 3t, then show that dy by dx equal to minus y log of x upon x log of y. तर या ठिकाणी हे आपल्याला शो दॅट करायची. बस सोल्युशन, लेट एक्स इक्वल टू ई रेस टू साइन ऑफ 3t. आता शो दॅटमध्ये लॉगचा यूज आहे. आता या ठिकाणी फंक्शनची पॉवर फंक्शन नाही तरीसुद्धा आपण लॉगचा यूज करू शकतो. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूला लॉग घ्यायचा. लॉग ऑफ एक्स इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू
साइन ऑफ 3t. तर लॉगच्या अँगलची पॉवर ही पॉवर कोएफिशियंट मीन्स साइन 3t लॉग ऑफ ई. तर लॉग ईची किंमत किती असते 1 असते. म्हणजे या ठिकाणी 1 पुटअप केलं तर काय आलं साइन ऑफ 3t आणि एल एच एसला लॉग ऑफ एक्स. आता एक्सचं फंक्शन टीमध्ये आहे म्हणजे त्याला याचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी dx/dt. ओके. साईन आता 3टीला टी समजायचं म्हणजे साईनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं कॉस 3t आणि d/dt 3t. देअरफॉर 1/x dx/dt हे कॉस ऑफ 3t इंटू 3 काय असणार आहे कोएफिशियंट आणि टीचं डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे सोल्युशन काय आलं dx/dt इक्वल टू हे एक्स इकडं मल्टिप्लाय आणि हे 3 म्हणजे 3x कॉस ऑफ 3t. ओके. देन तर या ठिकाणी काय मिळालं आपल्याला dx/dt अँड y इक्वल टू तर वायचं फंक्शन काय आहे e cos of 3t cos of 3t. या ठिकाणी सुद्धा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड दोन्ही बाजूला लॉगचा यूज करायचा. म्हणजे लॉग ऑफ y इक्वल टू लॉग ऑफ cos of 3t. तर लॉगच्या अँगलची पॉवर ही कोएफिशियंट असणार आहे cos of 3t इंटू लॉग ऑफ ई. लॉग ईची किंमत किती असते 1 म्हणजे ओनली cos of 3t आलं. ओके. आणि एल एच एसला लॉग ऑफ वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. वायचं फंक्शन टीमध्ये म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी असणार आहे. तर लॉग वाय तर लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 त्याचा अँगल आणि त्याच्या अँगलचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. कॉस तर कॉसचं डेरिव्हेटिव्ह काढायचं 3tला कन्सिडर टी समजायचं. मग कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस साइन 3t आणि d/dt 3t काय कॉम्पोजिट फंक्शन आहे. मग या ठिकाणी काय असणार आहे मायनस साइन 3t 3 कोएफिशियंट आणि टीचं डेरिव्हेटिव्ह 1. ओके. इक्वल टू 1/y dy/dx. आता dy/dx काय तयार झालं हे y या साईडला मल्टिप्लाय म्हणजे -3 इथला y इथं येईल आणि साइन ऑफ 3t. ओके. तर हे काय तयार झालं dy/dx. देन बाय डेफिनेशन तर डेफिनेशन काय आहे dy/dx इक्वल टू dy/dt अपॉन dx/dt. आता dy/dt किती आहे -3y साइन 3t -3y साइन 3t आणि dx/dt किती आले 3x cos 3t 3x cos ऑफ 3t. आता 3ला 3 गेट कॅन्सल म्हणजे -y साइन 3t. तर साइन 3t आपण पुटअप काय करू शकतो लॉग ऑफ एक्स म्हणजे साइन 3t बद्दल लॉग ऑफ एक्स पुटअप करू शकतो. हे एक्स आणि कॉस 3t बद्दल लॉग ऑफ वाय पुटअप करू शकतो लॉग ऑफ वाय. तर हे काय आलं dy/dx. दिस इज शो दॅट. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल x इक्वल टू t+1 अपॉन t-1 and y equal to t-1 upon t+1. show that y square plus dy/dx equal to 0. तर आपल्याला या ठिकाणी हे शो दॅट करायचे.
solution, let x equal to given function t plus 1 upon t minus 1, okay, and y equal to t minus 1 upon t plus 1. आता या ठिकाणी दोन फंक्शनचं जर ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी प्लसचा ब्रॅकेट वरती आहे, मायनसचा खाली आहे, मायनसचा वरती आहे, प्लसचा खाली. तर दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की हे कॅन्सल होईल. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. मल्टिप्लाय बोथ, मल्टिप्लिकेशन किंवा मल्टिप्लाय म्हणू एवढंच. तर एल एच एसमध्ये एल एच एस मल्टिप्लाय करायचं, एक्स वाय इक्वल टू तर एक्स मीन्स टी प्लस 1 अपॉन टी मायनस 1 आणि वायचं काय आर एच एस आहे टी मायनस 1 अपॉन टी प्लस 1. आता या ठिकाणी ह्या मायनस ब्रॅकेटला मायनस ब्रॅकेट कॅन्सल झाला, प्लसला प्लस कॅन्सल झाला, म्हणजे किती आलं आर एच एसला 1 आलं आणि एल एच एसला एक्स वाय आलं. तर इथं काय म्हणायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. या ठिकाणी प्रोडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी वाय बाय डी एक्स प्लस वाय आहे तसं आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1चं डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय सोल्युशन आलं, एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इक्वल टू 0. आता या ठिकाणी शो दॅट काय करायचे बघा, तर शो दॅट करायचे वाय स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0. ओके, देन आता या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन, तर सिम्प्लिफिकेशन बघा कसं करायचं. बघा सिम्प्लिफिकेशन करताना एक मिनिट, फर्स्ट फंक्शन सेकंडचं डेरिव्हेटिव्ह, सेकंड फंक्शन फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह. ओके, एक्स डी वाय बाय डी एक्स तर या ठिकाणी फ्रॉम रिप्लेसमेंट केलं पाहिजे. आता या इक्वेशन फर्स्ट म्हणू आपण याला, तर फ्रॉम फर्स्ट आपल्याला शो दॅट करायचे वाय स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स. तर या ठिकाणी एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय आलेलं आहे. मग आता रिप्लेस कसं करणार बघा, तर या ठिकाणी एक्सची किंमत आपण पुटअप करू. तर काय करायचं, तर फ्रॉम फर्स्ट, तर फ्रॉम फर्स्ट काय एक्स वाय इक्वल टू 1, मग एक्सबद्दल किंमत पुटअप करा 1 अपॉन वाय. समजलं का. तर इक्वेशन फर्स्टमधून काय करायचं, एक्सची किंमत 1 अपॉन वाय घेतली, तर ही एक्सची किंमत या ठिकाणी पुटअप करा. तर 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इक्वल टू 0 आणि या ठिकाणी एल सी एम काढा. ओके, एक्सची किंमत रिप्लेस केली. आता डी वाय बाय डी एक्स प्लस हे वायने इथं मल्टिप्लाय केलं वाय स्क्वेअर आणि एल सी एम वाय येईल ते ह्यानं मल्टिप्लाय केलं, दॅट इज हे वाय स्क्वेअर सुरुवातीला लिहा वाय स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0. दिस इज शो दॅट. ओके, या ठिकाणी या स्टेपचा आपण यूज केला. ठीक आहे, अशा पद्धतीने हे शो दॅट झालेलं आहे.